हाय गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. आजच्या ब्लॉगची सुरुवात अख्खा दिवस गेला आणि ब्लॉगची सुरुवात आम्ही केली आहे संध्याकाळी. आज सोमवार होता. मला वाटलं सोमवार एकदम मस्त राहील म्हणजे छान आम्ही रील्स वगैरे करू, पण आमचा जो रील्स वाला आहे धाराडूर झोपून काय रील्स बनवणार. मस्त रील्स बनवायच्या होत्या आम्हाला आज, पण काय इकडे आमचं म्हणणं ऐकणार तरी कोण? पोरगी ऐकत नाही आणि नवऱ्याला तर आपण काय बोलू शकत नाही. चला म्हणजे मी मार्केट मधून आले आताच. मस्त फळं आणलेत मी. चला तुम्हाला दाखवते मी काय काय आणले. आणि सगळ्यात पहिले तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते इकडे काय चालू आहे. पाणीपुरी आणली एकदम एवढीशी. एक प्लेट पाणीपुरी आणली तुला, एक प्लेट. आणि ती पण पुऱ्या घरी बनवलेल्या हायजीन वाल्या पुऱ्या आणल्यात. त्या रेडीमेड वाल्या पुऱ्या नाही आणल्या. तुला कळतंय का? श्राव तोंड इकडे कर. दे माझी पाणीपुरी वापस दे. दे माझी पाणीपुरी वापस. हे असंच टाकेल मी आता. तू बघ. लोकांना बाबू असं करते. हा, बाबू असं करतो. आता सध्या घरात बाबू आहे की बाबूची आई आहे? बाबू कोण आहे? बाबू कुठे? माझ्या मनात. आणि आली नितीन, आज सोमवार होता. अरे बाजार नाही, एखादी रील्स तरी बनवायची ना तुम्ही यार. तू पण झोपून होती. ते झोपले. सिलेक्ट कोण करतं, डायरेक्ट कोण करतं? नाही मला सांग. सिलेक्ट आणि डायरेक्ट कोण करतं? नाही मी करते, ठीक आहे. ठीक आहे, प्रतिवेळ मी करते. रील्स बघण्याचं नाही. अरे पण तो दृष्टिकोन तुमच्याकडे आहे ना, की कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. नाही माझ्याकडे दृष्टिकोन नाही. मग काय तुमच्याकडे? षटकोन आणि काटकोन. तो पण नाही, आज तो पण नव्हता. षटकोन नाही आणि काटकोन नाही. जाऊ दे तिकडे. मला आज मस्त रील्स बनवायच्या होत्या, तरी मोबाईल मध्येच रील्स एवढे बघतात हे. आता बघ, आता सध्या ते रील्सच बघतायत. रील्स म्हणजे मी ते हा, काय पण तुम्ही स्क्रोल करताय ना फोन, त्यात एखादी जरी रील्स येत असेल ना, मग ती एखादी शूट केली तर काय फरक पडेल? बघितलं, अजून पण ते फोन मध्येच आहेत, पण ते इकडे बघत नाहीत. जाऊ दे बाय, आपलं किती आपण काही बोललो तर काय फरक नाही पडणार आहे. बरोबर दे तिकडे. मी काय काय भाज्या नाही आणल्या आज जास्त, फळंच घेऊन आली. म्हणलं महाराणी तेवढे फळं तरी खाऊन माझ्यावर थोडीशी मेहरबानी करेल. काय नको आहे? एका पुरीने काय होणार आहे तुला? सुक्की पुरी आहे ती. चला मी दाखवते काय काय फळ आणलेत. मी बोलणार होते दूध घेतलं नाही, दूध कसं काय आहे? पीठ बॅटर. थांबा बॅटर. कोथिंबीर एवढी महाग झाली, 40 रुपयाला मला एवढी गड्डी भेटली, एवढी फक्त. आणि इकडे आहे पेर आणि ॲपल. आणि इथे माझे सगळ्यात फेवरेट केसर आंबोय, केसर. आणि इकडे चिक्कू. आणि हे रूम फ्रेशनर. माझ्या डस्टबिन बॅग संपल्या होत्या, त्यामुळे थोड्याशा डस्टबिन बॅग आणल्या. यांच्यासाठी आणला खाकरा. ते द्या, हे घ्या इथे. लिच्ची गाईज, आता लिचीचं सीझन नाही आहे आणि लिच्ची मार्केटमध्ये आहे आणि त्याची अवस्था बघा कशी आहे. ते पण 100 रुपयाच्या 12.
चॉकलेट नाही ग, ते रूम फ्रेशनर आहे. हे बघा कशा आहेत. मी तिला विचारलं हे गेल्या वर्षीचे आहेत का, तर बोलते इंसान की गॅरंटी नाही आहे भाभी, तो फलकी कैसी होगी. आणि याची अवस्था बघून असंच वाटतं हे गेल्या वर्षीचे आहेत, कारण याची हे पानं बघा कशी आहेत. कुठे लागणार आहे? आणि याच्यामध्ये आहे जांभूळ. 20 रुपयाचे 6 लिंबू आणलेत. 6 भेटले, 20 रुपयाचे 4च भेटतात. मिळाले आम्हाला ते 20 रुपयाचे 4. अशा प्रकारे मी सगळा बाजार घेऊन आले. तर आता हे मी उचलून नेऊन ठेवते तिकडे, बास्केटमध्ये टाकते. आणि आता वाजलेत 9 वाजले, किती 8:30 वाजले, 8:30 वाजलेत. आणि आम्हाला जायचं आहे पॅरिसला. सरप्राईज मूवीला. हां, कुठला मूवी बघायचा आहे हे आम्ही तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवू. मी तर रेडी आहे अर्धी. मी तर रेडीच आहे. गाईज आम्ही पोहोचलोय रघुलीला मॉलला. गाईज श्रावची कुर्ती कशी दिसते सांगा. ही तिला मीनाक्षीने गिफ्ट केली 12वी पास झाल्याबद्दल. अजून 2 कुर्त्या आहेत त्या तुम्हाला मी नंतर, सॉरी टॉप आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. मस्त आहे. थँक्यू काकी. आणि आता आम्ही जातोय आतमध्ये. आतमध्ये तर जातोयच आहे, पण जरा थांबा. चला थोडस आम्ही जरा इथे बघतो ना, म्हणजे थोडस विंडो शॉपिंग करूया. हा विंडो शॉपिंग बघूया. हा विंडो शॉपिंग म्हणजे काय घ्यायचं? बघूया आपण थोडस. आणि इकडे बघा किती छान छान मुलं खेळतायत. आमचा बाबू इथे आला असताना रडल्याशिवाय राहिला नसतं. त्याला बसायचं म्हणजे बसायचंच बसायचं असतं. किती छान आहे बघा ना, मुलं खेळतायत मस्त. आणि इकडे खूप सुंदर असे है ना, दोघांच्या तोंडात तेच. बाबू असला तर असते हे, बाबू असला तर ते. हे बघा मस्त झोपाळे लावले तिकडे लहान लहान मुलांसाठी. इकडे पण. आणि तिथे छोटीशी ट्रेन आहे. आणि तिकडे जम्पिंग साठी पण आहे लहान मुलांच्या. वाव, बटरफ्लाय, वाव. चला आता आपण जाऊया हॅपी होम मध्ये, तिथे काहीतरी बघूया. सो गाईज आम्ही पोहोचलोय थिएटर मध्ये. ही लोक गेलेत पाणी आणायला श्रावला. आता तोपर्यंत मी आतमध्ये जाते. ही लोक येतील पाठवून. कुठला पिक्चर बघायला आला तुम्ही, तुम्हाला नंतर दाखवते. हाय करा. हाय हाय गाईस. गाईज तुम्हाला जे सिंदखेड गाव दिसलं ते माझं गाव आहे, सिंदखेड राजा, जिथे जिजाऊंची पालखी दाखवली आहे. किती मस्त ना. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. ऍक्च्युली रात्री खूप उशीर झाला होता आम्हाला घरी येता येता. आणि घरी आल्यानंतर मग मी काही ब्लॉगचा एंड केलाच नाही. म्हटलं राहू दे, सकाळीच करेल. गरम तर एवढं सकाळ सकाळ आहे तरी पण गरम भरपूर होते. हे गेले ऑफिसला. म्हटलं चला आपण ब्लॉगचा एंड करूया आता. आणि पिक्चरचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर पिक्चर खरंच खूप भारी पिक्चर बनवलाय. संजय दत्त, अभिषेक बच्चन यांनी खूप भारी काम केलंय. खूप म्हणजे खूपच भारी काम केलेलं आहे. फक्त काय होतं ना, मध्ये मध्ये लिंक तुटते, म्हणजे असं तुकड्यांमध्ये दाखवल्यासारखं वाटतं पिक्चर. कारण आपल्याला कसं एकदा एखादी समजा लढाई चालू आहे तर आपल्याला ती लढाईच बघायची असते. पण या पिक्चर मध्ये त्यांनी काय केलंय की शिवाजी महाराजांचं एक दुसरी बाजू पण दाखवली, जी आपल्याला खूप कमी लोकांना माहिती आहे की ते किती हळवे होते. ही त्यांनी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कारण आपल्याला शिवाजी महाराज म्हणजे फक्त लढाई आणि हेच माहितीये, फक्त लढाई म्हणजे लढाईच माहितीये. तर त्यांनी त्या सगळ्या गोष्टी पण दाखवल्या, पण त्यासोबत ते किती हळव्या मनाचे होते ते सुद्धा त्यांनी या पिक्चर मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता पब्लिकला कसं झालंय ना, फक्त लढाई आणि लढाईच बघायची सवय झाली. कारण त्यांना महाराज म्हटलं की लढाई एवढंच माहितीये. त्यामुळे ते थोडस पब्लिक जास्त जास्त वेळ तिथे एका ठिकाणी बसून नाही राहत, असं होतं. पण बाकी रितेश देशमुख यांनी पिक्चर अप्रतिम पिक्चर बनवलाय. आणि प्लीज त्याला कम्पेअर करू नका कुठल्याही पिक्चरला, किंवा त्यांनी जी भूमिका साकार केली आहे, त्यांनी महाराजांना दाखवण्याचा प्रयत्न केलाय, तर तुम्ही ते बघा.
ते कम्पेअर करत बसू नका की हे असं आहे ते तसं आहे. हे सगळं कम्पेअर नका करत बसू. मी एवढंच बोलेल दुसरं तर काही नाही. बाकी पिक्चर अप्रतिम आहे. खूप सुंदर पिक्चर बनवलाय त्यांनी. बस एवढंच मला सांगायचं होतं पिक्चर बद्दल. आणि चला अजून मला बरेचसे कामं पण आहेत. ते पण आता उरकायचे आहेत. तर व्हिडिओला एंड करते. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.